आमचा विजय निश्चित होता, परंतु आमदार थोरवेंना धाकधूक होती. थोडी मतं इकडं तिकडं झाली असती तर होता जय महाराष्ट्र. खोपोलीकरांनी तारल्याचं विसरणार नाही. कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचं प्रतिपादन. विधानसभेच्या निवडणुकीत आमचा विजय निश्चित होता, परंतु कर्जत खालापुरात धाकधूक होती. यावेळी आमदार थोरवे यांच्याशी चर्चा केल्यावर इथं परिस्थिती चांगली असल्याचं सांगत होते. कार्यकर्त्यांनी आमदार थोरवेंच्या पाठीशी ताकद उभी केली नसती तर 5000 लीड जास्त नव्हता, 2500 मतं इकडं तिकडं झाली असती तर थोरवेंचा जय महाराष्ट्र झाला असता, असं वक्तव्य केल्यानं चर्चेला उधाण आलंय. पक्षप्रवेशानं पक्षाची ताकद वाढली असून थोरवेंची आमदारकी फिक्स असल्याची सारवासारव मंत्री गोगावलेंनी बोलताना केली आहे. कर्जत खालापुरात संघर्ष काटेरी टक्करचा आहे. कोणाशी आहे याचा नामोल्लेख करणार नाही, पण पुढील निवडणुकीत तोंड काढू द्यायचं नाही असा इशारा दिला आहे. शिवसेना शिंदे गट खालापूर तालुका खोपोली शहराचा पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात पार पडला. या मेळाव्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील, भाई शिंदे, डॉक्टर सुनील पाटील, युवा जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे, मनोहर थोरवे, भाई गायकर, उल्हास भुरके, शशिकांत देशमुख, विनोद साबळे, पंकज पाटील, शिवराम बदे, संदेश पाटील, संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र पक्षप्रवेशाचा ओघ शिवसेनेकडे आहे. पाठोपाठ भाजप इतर पक्षांकडे पक्षप्रवेश करत असल्याचं सांगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आमदार गोगावलेंनी टोमणा मारला. शिवसैनिक हा आमची कवच कुंडली आहे, त्यामुळे कार्यकर्ते जपणं गरजेचं आहे. आम्ही शेठ मनाने आहोत. काहींचं घर मोठं आणि मन खोटं असा टोला तटकरेंना गोगावलेंनी लगावलाय. कुलदीप शेंडे, दिलीप जाधव, संदीप पाटील यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद वाढली असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बुधवारची गटारी ते आज रात्रीच करतील अशी खिल्ली ही मंत्री गोगावलेंनी केली. काम केलं ज्या मतदारसंघासाठी एवढा मोठा निधी आणलाय, मग ती नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, मग यासाठी ग्रामीण भागासाठी जर एवढा 2,500-3,000 कोटींचा निधी जर आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली असेल तर मग आम्हाला परत आमदारकी का नको. आणि म्हणून करता मग आपण सांगितलं ते बरोबर, आम्ही पण आमचा विजय निश्चित होता, पण यांच्या इथे थोडीशी धाकधूक होती. पण ती धाकधूक त्याला खात्री होती. त्याला मी जेव्हा विचारायचो तेव्हा त्याने सांगितलं, पण मी जे माझे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांचं आभार मानत अभिनंदन करत, कारण त्यांच्यामुळे आज आम्ही आमदार आहोत. कारण आम्हाला जर कार्यकर्ते नसले, पदाधिकारी नसले, आमच्या महिला गाडी, युवासेना, तर मग आम्हाला काय. म्हणून आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की आपल्याला कार्यकर्ते जपणं हा आमचा धर्म. बाळासाहेबांनी काय सांगितलं, शिवसैनिक हे आमच्या कवच कुंडली आहे. कारण माझं एका वेळेला असं झालं होतं की काँग्रेसच्या राजवटीने त्यांची सिक्युरिटी कमी करायचं ठरवलं, तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं तुमच्या सिक्युरिटीची काय मला जरूर नाही. माझे हे शिवसैनिक आहे, ते माझं कवच कुंडली आहे. आणि म्हणून शिवसैनिकांना आम्ही जपण्याचं काम करतोय. त्याच्यामुळे आज संघटना असेल, आम्ही असेल, आज जे उंचीवरती चाललेलं आहे त्याचं कारण आहे. म्हणजे बरेचसे आमच्यावरती टीका टिप्पण्या होतात, आपल्या आमदारावरती होतात, विरोधकांकडनं होत होतात, युतीमधनं पण होतात. आम्हाला सगळं माहिती आहे, पण हरकत नाही आहे. आपण सबुरीचा फल लेटा होत आहे, त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगत आलेलो आहे की आपण सबुरी घेऊया, आपलं बरोबर चांगलं होईल. आणि त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्या वेळेला त्याला निवडून दिलेलं आहे. आणि आता कुलदीप सारखे, भाई शिंदे सारखे, आमचे भाई सारखे, गायकर, तुम्ही सगळीच मंडळी, भुरकेंसारखी ही सगळी मंडळी, जेव्हा तुम्ही आमच्याकडे नव्हता तेव्हा तुम्ही आल्यानंतर त्याची आणखी ताकद वाढली आणि पुढची तिसरी टर्म आजच फिक्स झालेली आहे असं म्हणायला अर्थ नाही आहे. कारण कुलदीप सारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता, बाबांचा वारसा पुढे चालवायचा त्यांनी ठरवलेला आहे. आणि कुलदीप काळजी करायचं कारण नाही आहे. कारण या सगळ्यांनी सांगितलं की जे आम्हाला 111 झाले, 1125 करायचे आहे, त्यासाठी तुमचा पण तेवढा सिंहाचा वाटा असणार आहे. त्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. म्हणजे असो आज हा भव्य पक्षप्रवेश सोहळा होतोय. बऱ्याचशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकली असणार. आज झोपत्यात का माहिती नाही, परवाची गटारी आजच करतायत का माहिती नाही, कारण 23ला गटारी आहे, कारण 24ला तशी गटारी आहे, परंतु गुरुवार येतोय आणि गुरुवारच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये तसं गटारी करत नाही आहे, पण बुधवार आजच्या दिवशी आलेला आहे. पण विरोधक कदाचित ती गटारी आज रात्री साजरे करतील. कुलदीप जाधव, तुम्ही सगळे जे आलेले आहेत त्याच्यामुळे असं मला वाटतंय
पण हरकत नाही आहे. बऱ्याचशा त्यांनी कुलदीपला यांना समजावण्याचा प्रयत्न केला, काय सांगायचा केला, अनेक केला. पण कुलदीप तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एका चांगल्या कार्यकर्त्याच्या सोबत, चांगल्या पक्षाच्या सोबत येण्याचं ठरवलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण रायगडच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा.